केंद्रात अमित शहांसोबत काम करायला कोणी तयार नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। अमित शहांनी देशाच्या राजकारणामध्ये विषारी प्रवाह आणले, मोदी त्यांच्या मागे फरफटत गेले आणि त्यामुळे आता अमित शहांना वगळण्याची मानसिकता मोदींमध्ये तयार झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही असा दावा संजय राऊतांनी केला। नेहरूंप्रमाणे मोदीही थकलेले, थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये असा टोला राऊतांनी लगावला। झोप न येणं हे सुद्धा गंभीर आजाराचं लक्षण आहे आणि मोदींना चिंतेमुळे झोप लागत नसल्याचा टोला राऊतांनी मोदींना लगावला। राहुल गांधींमुळे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची वेळ आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। मात्र मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करताना अमित शहांना बाजूला केलं तरच या फेरबदलाला अर्थ राहील असा टोला त्यांनी लगावला। चायनामेड व्हेंटिलेटरवर कुणी खरेदी केले असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला। तर व्हेंटिलेटर खरेदी टेंडर घोटाळा झाला, आरोग्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। पेपरफुटी प्रकरणावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले। सरकार विद्यार्थ्यांचे पेपर नीट घेऊ शकत नाही, पेपरफुटीच्या घटना हे सरकारचं अपयश असल्याचं म्हणत पटोलेंनी सरकारवर टीका केली। पेपरफुटीचा परिणाम तरुण पिढी भोगत असल्यानं जेनझी सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याची टीका पटोलेंनी केली। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली। एमपीएससीचे 3 अधिकारी, एक क्लास चालक आणि एका परीक्षार्थीच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली। एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक करण्यात आली। जर मी किंवा माझ्या पाठिंब्यानं कोणी चुकीचं काम केल्याचं सिद्ध झालं तर मी राजकारणातून कायमची निवृत्ती घेईन असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं। शाळेत हिजाब सक्ती नाही या हायकोर्टाच्या निर्णयाचा असदुद्दीन ओवेसींनी विरोध केला। हा इस्लामवर हल्ला असल्याची टीका ओवेसींनी केलेली आहे। तर हिजाब हा मुस्लिम महिलांसाठी इस्लाम धर्माचा अत्यावश्यक भाग आहे असंही म्हटलंय। तर अलाहाबाद हायकोर्टाच्या सुनावणीवर त्यांनी टीका केली। राज्यातील विरोधी पक्षाचे सर्व खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विरोधी पक्षाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। विरोधी पक्षाच्या खासदारांनी निधी मिळणार तसंच जिल्हा नियोजन समितीत खासदारांना निधी द्यावा असं सुचवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। अभिनेत्री कृती सनॉन हिनं एक प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली होती आणि या जाहिरातीवरून कृती सनॉनला ट्रोल करण्यात येते। तिनं केलेल्या पेहरावावरून ऑनलाईन टीकेचा सामना करावा लागतो। इतकंच नाही तर भाजपच्या खासदार आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतनंही कृतीचं नाव न घेता टीका केली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिनेत्री कृती सनॉनला पाठिंबा दिलाय। राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर कृती सनॉनच्या स्टोरीला रिपोस्ट केलंय। महिलांना ट्रोल करणं बंद करा असं राहुल गांधींनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय। पनवेल रेल्वे स्थानक परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। महाराष्ट्रात फक्त मराठीच असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय। मराठी सक्तीविरोधात परप्रांतीय रिक्षाचालक मुजोरी करत असल्यानं मनसेनं बॅनर लावले। या बॅनरच्या माध्यमातून परप्रांतीय रिक्षाचालकांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आलाय। मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सभापती कार्यालयाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका हिंदीत छापल्यानं विरोधक आणि स्थानिक आक्रमक झाले। स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांच्याऐवजी मेहलोत असा चुकीचा उल्लेख केल्यानं निष्काळजीपणा समोर आला। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारनं आता नवे नियम लागू केलेत। आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आलंय। आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे। आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यासाठी बंदी घालण्यात आली। मुंबई ठाण्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी कळवा कल्याण 75 जुनी पारेषण वाहिनी ही 110 केव्हीवरून आता 220 केव्ही करण्यासाठी उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। सुमारे 488 कोटींच्या प्रकल्पात खारफुटीचं नुकसान होणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती या सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। यामध्ये सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। मोरबे धरणातील पाणीसाठा 93% पोहोचलाय। महानगरपालिकेनं पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। गोकुळ अष्टमीपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। प्रभादेवी इथल्या रुस्तमची क्राऊन इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई केली आहे। मंगळवारी इमारतीच्या 6 मजल्यांवरच्या 6 सदनिकांमध्ये केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलंय। तर यावेळी अन्य 4 सदनिकाधारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवलं।
मध्य रेल्वेवर 28 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. टिटवाळा स्थानकावर 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे टिटवाळा कसारा दरम्यान रात्री लोकल सेवा बंद राहणार आहे. काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शासकीय रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली आणि या पार्श्वभूमीवर सर्व बालगृहांची संरचनात्मक सुरक्षितता आणि अग्निप्रतिबंधक यंत्रणेचं परीक्षण करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगानं महिला बालविकास विभागाला दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांकडून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 91 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यानंतर आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या महिलांची पडताळणी करण्याच्या सूचना राज्य सरकारनं महिला व बालविकास विभागाला दिल्या. राज्यातील गरजू रुग्णांना मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा आता शासकीय रुग्णालयांमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी निधी उपलब्धतेसह प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यासह आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचं बळकटीकरण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राज्य सरकारनं सर्व शासकीय, खासगी आणि धर्मदाय आरोग्य संस्थांमधल्या रुग्णालयांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयांच्या इमारती, अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था आणि अन्य संबंधित यंत्रणांची प्रत्यक्ष तपासणी करून त्रुटी तातडीनं दूर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. बेलापूरमध्ये प्रहरी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आलं आहे. यामध्ये विविध यंत्रणांच्या 4,225 सीसीटीव्हीची चित्रणं एकाच व्यासपीठावर आणण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 ऑगस्टला केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रानं 11 विमानतळांच्या पीपीपी पद्धतीनं संचालनाला तत्वतः मंजुरी दिली आहे आणि 50 वर्षांच्या सवलतीसाठी मोठ्या कंपन्यांमध्ये बोलीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. विमानतळांची मालकी मात्र सरकारकडेच राहणार आहे. नॅशनल एअरलाइन्सचं ऐतिहासिक बोईंग 747 मालवाहू विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीपणे उतरलं. जलतोफांच्या सलामीनं विमानाचं दिमाखात स्वागत झालं. या विमानाच्या आगमनामुळे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेला मोठी चालना मिळाली. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प टप्पा 3 इथं तुळशी या टनेल बोरिंग मशीनद्वारे 5.30 किलोमीटर लांबीचे प्रत्येकी 3 मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येतात. यापैकी पहिला बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकाळी प्रकल्पस्थळाला भेट देऊन पाहणी केली. मुंबईच्या कोस्टल रोड वरळी सीलिंगसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले. ट्रक, ट्रेलर, टेम्पो, अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. दुचाकी, 3 चाकी वाहनांना प्रवेशबंदी कायम असेल तर मुंबई अपर पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबईकडे येणाऱ्या 2 एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला. सीएसएमटीतील प्लॅटफॉर्मवर ब्लॉकचं काम सुरू आहे. त्यामुळे मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस 4 सप्टेंबरपर्यंत दादरपर्यंत तर मंगळुरू मुंबई एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे. मुंबई विमानतळाच्या T1च्या उत्तरेकडच्या भागाचं पाडकाम आता 15 जानेवारी 2027 पासून सुरू होत आहे आणि त्यामुळे काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळ आणि T2कडे वळवण्यात येणार आहे. सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि सीटीईटीची परीक्षा, बेलिफ काम लिपिक गट क पदाची परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी आल्यानं सीटीईटीची ही परीक्षा पुढे ढकलली आहे. तर आता परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. ऐन पावसाळ्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं उष्मा वाढलाय. राज्यातल्या विजेची मागणी सुद्धा वाढली. मंगळवारी संध्याकाळपर्यंत 28,179 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. ऑक्टोबरपासून ही मागणी 30,000 मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. त्या संदर्भातले पुरावे समोर आले. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतला. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं. एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची उद्या मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि गणेशोत्सवाआधी शहरातली तयारी, कायदा सुव्यवस्था आणि मंडळांच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
गणेशोत्सव मंडळांना यंदा निवासी दरांना सवलतीमध्ये वीज मिळणार आहे, त्यामुळे वीज खर्चाचा भार कमी होण्यास मदत होईल. तर बेस्ट उपक्रमानं सुरक्षित वीज वापरासाठी सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. तात्पुरता वीज पुरवठा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना बेस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शालेय उपक्रमामध्ये दरमहा 3-4 जयंती, पुण्यतिथी, अभियान, महोत्सव, उपक्रम यामध्ये आता गणेशोत्सवाची भर पडली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये गणेशोत्सवापूर्वी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद उन नबीच्या शुभेच्छा दिल्या. हा प्रसंग समाजामध्ये एकोपा आणि आनंद वाढवणारा ठरो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दयाळूपणा आणि समाजसेवेची भावना सदैव मार्गदर्शक ठरावी असंही मोदींनी म्हटलं. मीरा भाईंदर गृहनिर्माण संस्थांमध्ये बकरा आणण्यावर बंदी आणि 25,000 रुपयांच्या दंडाच्या ठरावाला विरोधी पक्षनेता आफरीन सय्यद मुझफ्फर हुसैन यांनी तीव्र विरोध दर्शवला. हा ठराव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. महासभेत पारदर्शकता राहावी आणि विरोधी पक्षाची भूमिका जनतेसमोर यावी यासाठी लाईव्ह प्रसारण करण्याची मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली. गेल्या 4-5 दिवसांमध्ये घाऊक बाजारात साखरेच्या दरामध्ये थोडी घसरण झाल्यानंतर गुळाचे दर सुद्धा कमी होऊ लागलेत. शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये क्विंटलमागे 500 रुपयांनी दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी सौदे काढू दिले नाहीत. यंदा श्रावणामध्ये कांद्याचे दर वाढू लागले. येत्या सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक आता आणखी कमी होईल असाही अंदाज आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला कांदा हा ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कांद्याच्या दरामध्ये विक्रमी वाढीची शक्यता वर्तवली जाते. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल 60,000 भटक्या श्वानांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या मोहिमेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या पथकांसोबत श्वानप्रेमी सुद्धा सहभागी झाले. भिवंडी आणि कल्याण ग्रामीणला जोडणाऱ्या वासुंद्री पिसा डॅम रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेत. पावसाचं पाणी साचतंय. अपघाताचा धोका वाढलाय. वारंवार तक्रारी करून सुद्धा दुरुस्ती होत नाहीये. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. भिवंडीच्या कल्याण नाका वाहतूक चौकीसमोर रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले. पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केलेला असला तरी रस्त्याची दुरवस्था ही कायमच आहे. भांडूपमध्ये 10व्या मजल्यावरून पडलेली महिला झाडामुळे वाचलीये. 10व्या मजल्यावरून खाली पडलेली ही महिला सुदैवानं खाली असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली आणि तिचा जीव वाचला. अग्निशमन दलाकडून महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. फुलेश्वरचा राजा मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात मूर्तिकार अनिकेत देसाईंनी पोलिसांकडे जबाब नोंदवलाय. मूर्ती बाहेर पडताच पाठीमागचं वेल्डिंग तुटलं. त्यामुळे मूर्ती कारखान्यात पुन्हा आणून वेल्डिंग केलं असं देसाईंनी सांगितलं. सायबर फ्रॉडमधल्या गोठवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी 500 रुपये लाच मागितल्या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियुक्ताला अटक केली. एसीबीच्या पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाली. अभियुक्ताला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याच्या पत्नीकडून 80 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याचा आरोप आहे. व्यापाऱ्यानं पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुकानाची तोडफोड करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली. 2 आरोपींना अटक करण्यात आली. पनवेलमध्ये सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पनवेल शहरामध्ये ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या शुभम खिलारेला मालकानं शुद्धता तपासण्यासाठी सोनं दिलेलं. मात्र आरोपी दागिने घेऊन फरार झाला. पोलिसांनी सापळा रचला. आरोपीला अटक करून दागिने जप्त केले. मुंबईत परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा पाहायला मिळाली. वांद्रे लिंकिंग रोडवर कपडे विकणाऱ्या एका परप्रांतीय फेरीवाल्यानं रस्त्यावर थुंकून अस्वच्छता पसरवण्याचा प्रयत्न केला. या फेरीवाल्याला जाब विचारणाऱ्या मनसैनिकाला या फेरीवाल्यानं उलट उत्तरं दिली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुजोर फेरीवाल्यानं घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे कुर्ला संकुलातील खाद्यपदार्थ केंद्राच्या स्वयंपाकघरामध्ये झुरळं आणि माशांचा प्रादुर्भाव आढळल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं एमसीएला चांगलीच गुगली टाकली. क्रिकेटपटूंना ते नॉनव्हेज चहा पित आहेत हे माहिती होतं का अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयानं केली. राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांची 48 तासांमध्ये प्रत्यक्ष तपासणी होणार आहे. पोषण आहार निकृष्ट आढळला तर शिस्तभंगाची कारवाई होईल.
देव यांनी पारधींच्या व्हिडिओनंतर अंगणवाड्यांची 48 तासांमध्ये प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर करा असे निर्देश महिला आणि बालक विकास विभागाने दिले. पालघरच्या मासवण आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक या तिघांचं निलंबन करण्यात आलंय. डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी ही कारवाई केली आहे.